आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील माळीवाडा जवळील बुराई नदीच्या काठी दसऱ्यानिमित्त ज्वालामुखी नवयुवक मित्रमंडळ आयोजित रावण दहन करण्यात आलं। सुरुवातीला जवळपास 1 तास जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीने शहराचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यानंतर 7 वाजता शिंदखेडा येथील गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, हिम्मतसिंह राऊळ, प्रवीण माळी, भिला पाटील, विनोद पाटील, संजय माळी, पंडित माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रावण प्रतिमेला आगगाडी लावून दहन करण्यात आले। शहरातील सर्वच नागरिकांनी सदरील उत्सवात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला। यावेळी माळीवाड्याजवळील बुराई नदीच्या काठी आपट्याच्या दुकानांसह इतर दुकाने थाटली होती। दसऱ्याचा आनंद लुटण्यासाठी एक प्रकारे यात्रेचं स्वरूप आलं होतं। त्यानंतर एकमेकांना भेटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। सदर रावण दहन कार्यक्रमासाठी ज्वालामुखी नवयुवक मित्रमंडळ पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले होते। शिंदखेडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, होमगार्डच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आज खऱ्या अर्थाने असत्याच्या सत्यावर विजय, अर्थातच विजयादशमी निमित्त रावण दहनाचा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे अनेक वर्षाची परंपरा शिंदखेड्यातील माळीवाडा, जनतानगर, सावतानगर सह शिंदखेडा शहरातील तमाम नागरिकांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। मागील 40 वर्षापासून ज्वालामुखी मित्रमंडळाच्या रूपाने आणि आता ते ज्वालामुखी मित्रमंडळ नवयुवक ज्वालामुखी मित्रमंडळाच्या रूपांतर होऊन ज्वालामुखी नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने यावर्षी देखील रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या ठिकाणी शिंदखेडा नगर पंचायतीचे आमचे गटनेते रावसाहेब अनिलजी वानखेडे आणि त्यांच्यासोबत बालाजी अध्यक्ष हिम्मतदादा राऊळ आणि त्यांच्यासोबत ज्वालामुखी युवक मित्रमंडळाचे सगळे सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत। आणि गावाच्या खऱ्या अर्थाने साक्षीने आज आपण या ठिकाणी जो आनंदोत्सव साजरा करतोय, तो आनंदोत्सव साजरा करताना शिंदखेडा शहरातील तमाम नागरिकांना ज्वालामुखी नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने आणि शिंदखेड्यातील नगराध्यक्षा आमच्या रावसाहेब अनिलजी वानखेडे यांच्या वतीने सगळे शहरवासियांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.